नमस्कार मित्रांनो, मी राजेश जोशी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. आत्ताच US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व जगावरती टॅरिफ जाहीर केलेलं आहे. चीनवरती 34%, व्हिएतनामवरती 46%, तैवानवरती 32% आणि भारतावरती 26%. पहिल्यांदा हे जाणून घेऊ की हेच देश US वरती किती टॅरिफ म्हणजे टॅक्सेस लावतात. व्हिएतनामला जे 46% सर्वात जास्त टॅक्स लावलेला आहे, तोच व्हिएतनाम USला 90% टॅक्स लावतो. चायनावरती जो 34% टॅक्स लावलेला आहे, तो चायना USला 67% टॅक्स लावतो. तैवानवरती जो 32% लावलेला आहे, तोच तैवान USला 64% टॅक्स लावतो. आणि भारतावरती जो 26% लावलेला आहे, तोच भारत USला 52% टॅक्स लावतो. तरी पण आता शेअर मार्केट अस्थिर आहे. सर्व देश ओरडाआडी करतायत. सर्व देशांनी विनंती केली ट्रम्पना की परत तुमचा निर्णयावरती विचार करा, जमल्यास तू मागे घ्या. आता आपण भारताबद्दल बोलू. ह्या 26% टॅक्सचा भारतावरती काय परिणाम होईल आणि भारताच्या कुठल्या क्षेत्रांवरती जास्तीत जास्त परिणाम होईल. सर्वात पहिलं क्षेत्र येतं टेक्स्टाईल्स म्हणजे कपडे. त्याच्यानंतर येतं इंजिनिअरिंग गुड्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि दागिने, ज्वेलरी. हे 4 क्षेत्र जे आहेत आणि गाड्या, ऑटोमोबाईल्स, हे जे 5 क्षेत्र आहेत, हे सर्वात जास्त एक्सपोर्ट करतात USला. त्यामुळे काही दिवसांसाठी ह्या क्षेत्रांमध्ये थोडीशी पडझड दिसेल, जी आता ऑलरेडी दिसायला सुरुवात झालेली आहे. पण जी व्होलॅटिलिटी आहे, जी अस्थिरता आहे, जो अस्थिरतेचा इंडेक्स आहे, व्होलॅटिलिटी इंडेक्स, तो मात्र फ्लॅट आहे. तो कुठेच मागे पुढे गेलेला नाही आहे. असं म्हणतात की शेअर मार्केट ऑलरेडी अँटिसिपेट करतं काय होणार आहे फ्युचरमध्ये, पुढे मिळते, आणि तसं ते आज रिॲक्ट करतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांनी तर काहीच काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या SIPs चालू ठेवाव्यात, टॉपअप कराव्यात. तुमच्याकडे जे शेअर्स आहेत, तेच शेअरमध्ये थोडी थोडी जास्त गुंतवणूक करावी. आणि आत्ता जे 4 ते 5 क्षेत्र आहेत, जे काही काळासाठी अफेक्टेड राहतील, त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे असलेल्या शेअरमध्येच त्या क्षेत्रातल्या गुंतवणूक करावी. नवीन कुठेही शोधायला भानगडीत पडू नये. पण हेच सांगत असताना माझी एक विनंती आहे की आपण अभ्यास करावा. आपला जो फायनान्शियल ॲडवायझर आहे त्याचा सल्ला घ्यावा आणि मगच आपल्याला जी काही गुंतवणूक करायची आहे ती करावी. धन्यवाद.